धन्यवाद, आभारी. दादाला रिझल्ट घेतला, ठीक आहे. सध्या राणे साहेबांकडे खाता मिळाला. लक्षात ठेव, आताची जी इंटरनेट आणि व्हॉट्सअपवर असणारी सगळी मुलं त्यांच्या हेतूसाठी आणि त्यांच्या एका वेगळ्या वळणावर म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडून उद्योगधंदे छोटे छोटे उभे करावे यासाठी साहेबांकडे MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम इंडस्ट्रीजचे मिनिस्टर, तुम्हा सर्वांचे लाडके दादा, हे मोदी साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये त्यांची नेमणूक झालेली आहे. गोवा गेल्या 30 वर्ष आम्ही राणे साहेबांच्या बरोबर काम करतो. कैलासवासी संतोष गुरव आमचे बूथ अध्यक्ष होते. संतोष गुरव अतिशय कणखर माणूस होता. राणे साहेबांबद्दल जरा जरी कोण काय बोललं तरी तो थोडासा गुटका माणूस होता, अंगावर धावून यायचा, एवढं प्रेम होतं राणे साहेबांवरती. तो संतोष गुरव यांच्या स्मरणार्थ, बूथ अध्यक्ष यांच्या स्मरणार्थ श्यामसुंदर दळवी पंचायत समिती कणकवली, त्यांची मिसेस सुचिता दळवी, यांचे मिस्टर आणि राणे साहेबांचे जुने समर्थक श्याम दळवी यांच्याकडे 200 रुपयाचे इनाम आलंय. राणे साहेबांवरती गजर घेणार, त्यासाठीच मी ही बारी घेतलेली आहे, जेणेकरून राणे साहेबांचं जे खातं आहे, राणे साहेबांचं खातं आहे त्याची प्रसिद्धी साहेब तर करणारच आहे, पण खजिनाच्या माध्यमातून कशी होईल त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. त्या अभ्यासाचा उपयोग या ठिकाणी जे तरुण मंडळी त्यांच्यासाठी आम्ही करणार आहोत. अजूनही चमकतात आमच्या हाती तलवारीच्या धारा, अजूनही चमकतात आमच्या हाती तलवारीच्या धारा. महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाच्या अरे कोकणचे भाग्य विधाते नाही, महाराष्ट्राचे भाग्य विधाते नाही, तर देशाच्या राजकारणामध्ये एक वेगळं नाव तयार करण्याची क्षमता माझ्या देशामध्ये आहे. आणि म्हणून मोदी आणि शहा यांनी त्यांना स्वीकारलं आणि त्यांच्याकडे जे खातं दिलेलं आहे त्या खात्याचं महत्व मी आपल्याला सांगणार आहे. त्या खात्याचं नाव गोवा लक्षात ठेव. व्हॉट्सअप च्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून दुनिया भरपूर पुढे गेलेली आहे. मागच्या एक 8 दिवसापूर्वी व्हॉट्सअप आणि फेसबुक बंद होता, त्याचा मालक तिकडे काय मालक आउट ऑफ इंडिया. फक्त 7 तास व्हॉट्सअप आणि फेसबुक बंद होतो. तो देशातला 1 नंबरचा श्रीमंत माणूस होतो. 7 तासात तो 2 नंबर येतो. त्याची कमाई किती आहे ती बघा. तर सोडून दे सगळा फाल, पण आपल्या ह्या कोकणी जनतेला राणे साहेबांच्या माध्यमातून कसं पुढे जाता येईल यासाठी हा गजर आहे बघा, मी सादर करतो आपल्या समोर. अरे कोकणी माणसा तू जागा होई, कशाला जागा हो, तर राणे साहेबांकडे जे खातं मिळालेलं आहे ते सूक्ष्म लघु आणि मध्यम म्हणजे छोटे उद्योग, या ठिकाणी बरेचसे व्यावसायिक बसलेले आहेत. बरेचसे व्यवसाय करण्याची इच्छा आहे, बऱ्याचशा जणांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे. या ठिकाणी आपले कार्यसम्राट आमदार काम करतायत आणि राणे साहेब देशाच्या राजकारणाची हालचालीमध्ये प्रमुख भूमिका बजावत आहेत. आणि म्हणून तुम्हाला काय सांगतोय बघा, दीपक गुरव कलमट यांच्याकडून 500 रुपये देण्यात आले. धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभारी आहे. आणि म्हणून काय म्हणतो, अरे कोकणी माणसा तू जागा हो, तुझ्या उद्योगाला डिमांड येतोय. राणे साहेब तिकडे केंद्रीय मंत्री, उद्योग मंत्री म्हणून काम करताय, पण
कोणासाठी करतात तर कोकणासाठी करतायत. कैलासवासी आमचे मित्र बाळा वळंजू, आम्ही ज्यांच्या प्रेरणेतून उभे झालेलो आहोत ते आमचे मित्र बाळा वळंजू यांच्या स्मरणार्थ बाबू बिले आणि रुपेश सावंत यांच्याकडून 200 रुपये इनाम आलाय. धन्यवाद. मंडळाच्या वतीने करतो. अरे कोकणी माणसा जागा हो. दादा काय सांगतात आपल्याला? हो शेठ, तुम्हा सर्वांना शेठ. दादानी कधीच, दादांचा कुठचाही विजय असो, दादानी जे कर्तृत्व केलेलं आहे, कर्तृत्वाच्या जीवावर ते मोठे आहे. पण दादा काय म्हणतात, मी आज जो घडलेलो आहे, मी आज जो या स्टेप पर्यंत गेलोय ते कोणामुळे गेलो तर या कोकणी जनतेमुळे गेलो. कायम आपल्या समोर सांगत असतात, म्हणून तुम्हाला ते शेठ म्हणतात. काय गजर आहे बघा. अरे कोकणी माणसा जागा होई, तुझ्या उद्योगाला डिमांड येई. अरे कोकणी माणसा जागा होई, तुझ्या उद्योगाला डिमांड येई. ओ शेठ, ओ शेठ, दादा दिल्लीला गेले थेट, घेतली मोदीजींची भेट, MSMEच कॅबिनेट. ओ शेठ, अरे कोकणी माणसा जागा होई, हा जो हायवे दिसतोय तो राणे साहेबांनी ज्यावेळी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री होते त्यावेळी त्यांनी हे मंजूर केलं हायवे. आणि आता 5-25 विरोधक आहेत ते बोंबलतायत हे सगळं आम्ही केलं, हे सगळं आम्ही केलं. आणि तुमच्यात करायची हिंमतच नाही. एकच करू शकतो ते म्हणजे आदरणीय आपले नेते समीर सावंत वागदे आमचे सहकार मंत्री यांच्याकडे 500 रुपये देण्यात आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे गोर गरिबांचे हे वाली दादा ही पदवी लाभली. गोर गरिबांचे
दिल्लीच्या दरबारात कोकणची कोकण अरे कोकणी माणूस लक्षात ठेव, एवढी ताकद निर्माण झाली की मोदी साहेबांना आणि शहा साहेबांना राणे साहेबांना बोलून घ्यावं लागलं. कशासाठी? तर एकच माणूस महाराष्ट्रामध्ये कर्तृत्ववान मला दिसतोय, एकच माणूस मला माझं धैर्य गाठू शकतोय. त्याचं नाव आहे नारायण ठाकूर राणे. वरवड्यासारख्या छोट्याशा गावामध्ये जन्माला आले. चेंबूरमध्ये ज्यांनी आपले कार्याला सुरुवात केली, बांद्रामध्ये गेल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राची जडणघडण घडवण्यासाठी तयार केली. आणि आता जुहूरला गेल्यानंतर भारत देशाचे उद्योग मंत्री म्हणून कार्यरत आहे. हा मोठा अभिमान आम्हाला आहे. आणि तुम्हाला लक्षात ठेव, तू मगाशी बोलला तू एक मोठा पदाधिकारी आहेस, तू कशाला इथे बारी घेतलीस? मी बारी घेण्याचं कारणच हे आहे, मला राणे साहेबांबद्दलचं महत्व तुझ्यापेक्षा जास्त मी पटवून देऊ शकतो म्हणून मी बारी घेतली. गोरगरिबांचे हे वाली, मोदी साहेबांचं स्वप्न हे जे तरुण फिरतायत, हे मागायचं सांगितलं व्हॉट्सअपवर आहे, त्या सर्वांच्या हाताला काम द्या. आणि ते काम देण्याचं जर काम कोण करणार असेल तर ते आदरणीय आपले मंत्री नारायणराव राणे साहेब. या महाराष्ट्राचं भलं करण्यासाठी एवढं मोठं खातं आहे, त्या खात्याचा एवढा मोठा बजेट आहे. आपण सर्वांनी मिळून जरी व्यवसाय सुरू केला म्हटला तरी पण तो पैसा संपणार नाही. ही आपली बघा, गेले 33 वर्ष आपण दादांना मदत करतो आहोत. तुम्ही आम्ही सर्वजण दादांना मतदान करतो आहोत. दादांना ज्यावेळी मतदान करतो आहोत त्यावेळी दादा विजयी होऊन सुहास राणे सरपंच संघटनेचे अध्यक्ष यांच्याकडून हे 500 रुपये देण्यात आले आहे. धन्यवाद धन्यवाद. ज्यावेळी तुम्ही दादांना मदत केली त्यावेळी दादा निवडून आले. दादा निवडून आल्यानंतर आता खरी तुम्हा आम्हा सर्वांची गरज आहे, कारण एवढं मोठं खातं साहेबांकडे आहे. त्या खात्यामध्ये एवढे उद्योगधंदे दडलेले आहेत. तुम्ही एक वेबसाईट खोला, MSME ची वेबसाईट खोला. इंटरनेट सांगितलं, व्हॉट्सअप सांगितलं, फेसबुक सांगितलं म्हणून फक्त आता उद्या घरी गेल्यानंतर एवढंच एक काम करा. MSME ही साईड आहे, ही साईड ओपन करा. त्याच्यावरती हजारो उद्योगधंदे आहेत आणि ते उद्योगधंदे करण्यासाठी प्रत्येक तरुणाने हात पुढे करा. दादा आपल्याला नक्कीच मदत करणार, याबद्दल कोणतीही शंका नाही. Hoy,
खाता आहे त्या खात्यामध्ये कशाला डिमांड येणार आहे बघा. आंबा काजू जांभुळाला आंबा कात्या बांबूला आंबा काजू जांभुळाला आंबा कात्या बांबूला आंबा काजू जांभुळाला आंबा कात्या बांबूला हे आंबा काजू जांभुळाला आंबा कात्या बांबूला आपल्या कोकणची जी रत्न आहे आणि आपण जे कोकणच्या पश्चिमात्य म्हणजे भारताच्या बाहेर सुद्धा पाश्चिमात्य लोक आपल्या संस्कृतीचा अभ्यास करतायत. आपल्या संस्कृतीचा अभ्यास करतात कारण आपल्याकडे आंबा आहे असा आंबा जगामध्ये कुठे नाही. आपल्याकडे जांभूळ आहे असं जांभूळ जगामध्ये कुठे नाही. आपल्याकडे काजू आहे आणि काजूची फेणी तयार करण्याचं काम गोवा राज्यामध्ये होतं. आणि धंदा आपल्या या ठिकाणी काथ्या म्हणजे माडापासून काथ्या बनवायचा आणि सध्या बांबूची लागवड हे राणे साहेबांचं स्वप्न आहे. बांबूची लागवड करून प्रत्येक हाताला काम देणं. म्हणून त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे तर उद्योग आधार रजिस्ट्रेशन करायचं. उद्योग आधार रजिस्ट्रेशन केल्यानंतर MSMEच्या साईट खाली तुमचं नाव नोंदवलं जाईल आणि तुम्ही उद्योग होण्यासाठी पहिले पात्र व्हाल. लक्षात ठेवा उद्योग आधार झाल्यानंतर उद्योग रजिस्ट्रेशन हे सर्वप्रथम करा. उद्योग रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जो धंदा निवडायचा असेल तो धंदा निवडा. पुढे बघा काय सांगते आंबा काजू जांभुळाला आंबा काजू जांभुळाला आंबा कात्या बांबूला आंबा काजू जांभुळाला आंबा कात्या बांबूला कष्टर करा गावोगावी महिलांना संधी कष्टर करा गावोगावी महिलांना संधी क्लस्टर मीन्स व्हॉट तुझा दुखता पोट. क्लस्टर करा म्हणजे सर्वांनी एकत्रित या. ग्रुप तयार करा. ग्रुप तयार केल्याने तुम्हाला 70 ते 90% सबसिडी आहे त्या खात्यामध्ये. फक्त 10%च रक्कम तुम्हाला भरायची आहे. पण कधी ज्यावेळी तुम्ही एकत्र याल गुंडूवर सांगितलं आपला कोकणी माणूस कधी एकत्र येणार नाही भांडत राहतले. पण ही भांडण्याची वेळ नाही तर केंद्रातून जास्तीत जास्त पैसा आणण्याची हीच वेळ आपल्याकडे आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन ग्रुपने धंदा करा. एकत्र येऊन ग्रुपने व्यवसाय करा. क्लस्टर करा. त्यासाठी MSMEचं रजिस्ट्रेशन करा. MSMEचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचं नाव अपलोड होईल. तुमचं आधार कार्ड त्यामध्ये घाला. पॅन कार्ड घाला आणि तुम्ही प्राथमिक व्यावसायिक व्हा. म्हणून काय म्हणतोय बघा कष्टर करा गावोगावी महिलांना संधी कष्टर करा गावोगावी महिलांना संधी आमदार निर्देशनी भाई थोडी रक्कम फिरवली नाही. आमदार निर्देशनी भाई थोडी रक्कम फिरवली नाही. आमदार निर्देश दिले पाहिजे जोडीला कंपेर दिलं पाहिजे आमदार निर्देश दिले पाहिजे जोडीला कंपेर दिलं पाहिजे बघा तुम्ही महाराष्ट्राच्या
दोन्ही मुलं तुम्हा आम्हा सर्वांच्या हितासाठी या ठिकाणी काम करतायत. एवढंच नसून सुद्धा आपण ज्यांना आई मानतो त्या नीलमताई सुद्धा महिलांसाठी जोरदार काम करतायत. बघा, एक कुटुंब संपूर्ण कोकणासाठी काम करतंय. आता जे 5-15 विरोधक आहेत जे टाहो फोडतायत, राणे साहेबांच्या नावामुळे ज्यांची क्रेज वाढते, ते राणे साहेबांचं नाव घेऊन उलट्या सुलट्या चर्चा करतायत. पण तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटेल, राणे साहेब ज्यावेळी विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी आलं तेव्हा महाराष्ट्राचे 5-15 वाघ होते. तिथे 5-15 वाघ बसले होते. त्या वाघाच्या समोर एकट्या कोकणी वाघानं त्यांच्या समोर त्यांच्या डरकाळी फोडून त्यांच्यामुळे आपली ताकद निर्माण केली. त्याला म्हणतात राणे साहेबांचा दरारा. अरे आले किती गेले, किती उडून गेले भरारा, संपणार नाही, संपणार नाही राणे साहेबांचा दरारा. ही झाली कोकणची ताकद आहे. अच्छा, मॅन खाली गेले असं ताट राहू जरा, काहीतरी उद्योग धंदो कर, माहिती घ्या माझ्याकडनं. चिऱ्या तो कर म्हणतो, चिऱ्याच्या डोक्याचे केस जातील याच्या. नाही याचं सांगते तुम्हाला महत्व. बरोबर, राणे साहेबांचं एवढं प्रेम आम्हा बुवांवरती आहे. संतोष कानडे तर आहेत, प्रकाश पारकर असतील, गुंडू सावंत असतील. साहेबांच्या समोर गेल्यानंतर दादांची जी ओळखण्याची क्षमता आहे ती महाराष्ट्रामध्ये कोणामध्ये नाही. तुम्ही 1000 लोकांमध्ये उभे राहिला, अरे ते मग गुंडू सावंत बुवा, एवढी क्षमता त्या माणसामध्ये आहे. आणि म्हणून त्या माणसाचा वापर करून घेण्याची कोकणी माणसाची ही वेळ आलेली आहे. आणि म्हणून बघा, पूर्ण कुटुंब काम करताय. तुम्हा आमच्यासाठी कोण योगदान देऊ शकत नाही, कोणाची हिंमत नाही. अहो, आम्ही रोज सकाळी जर घराकडनं इकडे आलो तर आमची बायको संध्याकाळी बोंब मारते, सोडा तर आणि आता घरात काहीतरी करा. पण नाही, संपूर्ण कुटुंब, स्वतः दादा, स्वतः वहिनी साहेब, स्वतः आमदार, कार्यसम्राट आमदार, त्यांनी तर आपल्या पायाला चाका लावली आहे. आणि म्हणून ही वेळ आहे, कारण एकट्या माणसाचं काम नाही. जर आम्ही भजनाच्या माध्यमातून या खात्याचा उल्लेख अधिक चांगल्या पद्धतीने केला तर तुमच्या मनामध्ये काहीतरी भिबवेल. या गजराचा माझा हेतू जेवढा आहे की हा गजर मी यासाठी घेतलेला आहे, हे डबलवारी बनण्यासाठी जे प्रेक्षक आलेले आहेत त्या प्रेक्षकाचा एक जरी उद्या उद्योजक झाला तरी माझ्या गजराचं सार्थक झालं. आणि आमदार मी केशरीले भाई, जोडीला आमदार नीलमताई बाई, जोडीला खंबीर नीलमताई. आमदार नीलमताई बाई, जोडीला खंबीर नीलमताई. होते दादा दिल्लीला सोनं करा. तुम्ही राणे साहेबांकडे गेल्यानंतर मला हा उद्योग करायचा आहे असं सांगितल्यानंतर साहेबांकडे तुम्हाला एकच उत्तर येईल, माझा कोकणी माणूस, माझ्या कोकणातील मुलगा उद्योजक झालाच पाहिजे. आणि म्हणून तुम्ही तरुण जे आहात त्यांनी जागे व्हा, कारण ही खरी संधी आहे आपल्यासाठी. या संधीचं सोनं करा. या दुर्गा मातेच्या चरणी हीच विनंती करतो मी. दुर्गा
हे दुर्गा देवी माझी आई, माझ्या देवी दुर्गा देवी माझी आई, दुर्गा देवी माझे आई दादा माझ्या सुखी देवी दुर्गा देवी माझे आई दादा माझ्या सुखी देवी हो दुर्गा देवीच्या मी हीच प्रार्थना करतो की ह्या वयामध्ये सुद्धा एवढं काम करण्याची शक्ती त्यांना दे, जेणेकरून कोकणी माणसाच्या उत्पन्नाचा जो उच्चांक आहे तो वाढवण्याची हीच संधी आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी उद्योजक व्हा. उद्योजक झाल्यानंतर साहेबांना जे अभिप्रेत असणारे काम, मोदी साहेबांना अभिप्रेत असणारे काम साहेबांकडून घडेल याची सर्वांनी दक्षता घ्या आणि आजपासून कामाला लागा. दुर्गा देवी माझे आई संतोष विंदवी तुझ्या पायी दुर्गा देवी माझे आई संतोष विंदवी तुझ्या पायी दादा दिल्ली संतोष गुराव ऐवल याचप्रमाणे 200 रुपयाचा इनाम आहे. धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. हे दारारा तुमचा दुनियेत हात, दुश्मन नावाला घाबरू नका. दादा तुमचा दुनियेत हाय दुश्मन नावाला घाबरू नका दादा तुमचा दुनियेत हाय दुश्मन नावाला घाबरू हो, नारायण राणे हे नाव जरी ऐकलं तरी समोरच्याची थरकाप उडते. समोरच्याची थरकाप उडते. एवढी ताकद त्या शक्तीमध्ये आहे. आम्ही समजा मुंबईला गेलो संतोष कानडे नावाला काहीच किंमत नाही. गुंडू सावंत या नावाला काहीच किंमत नाही. पण गुंडू सावंत कोकणातून आले म्हणजे राणे साहेबांच्या इथून आलात, तुम्हाला जो मान सन्मान मिळतो. तू काय ह्याच्यात काही इंटरेस्ट नाही. हा, फक्त ह्या करीत राहायचा तू. व्हॉट्सअप सांगते या गजरात मी बोलणार नाही, कारण हे कदाचित गजर राणे साहेबांनी गेलो तर त्याचा त्रास माका होईल म्हणून मी हे गजरात बोलणार, पुढच्या गजरात बोलणार. सांगते हा हे दाराला तुमचा दुनियेत हात, दुश्मन नावाला घाबरू नका. दादा तुमचा दुनियेत हाय दुश्मन नावाला घाबरू नका दादा तुमचा दुनियेत हाय दुश्मन नावाला घाबरू हो, नका एवढा दरारा त्यांचा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये समजा दादा बोलायला उभे राहिले आणि मागून आवाज आला. फक्त राणे साहेबांनी असं मागे वळून बघितलं तर सगळा आवाज गप्प होतो. एवढी ताकद आपल्या नेत्यामध्ये आहे, एवढी शक्ती आपल्या नेत्यामध्ये आहे. सर्वांनी सांगितलं की राणे साहेबांचं आता काय चालणार नाही. राणे साहेबांची शक्ती संपलेली आहे, पण राणे साहेबांची शक्ती आता द्विगुणित झालेली आहे. ते महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय म्हणून काम करण्याची राणे साहेबांची जी शक्ती आहे ती तिकडेपणाला लागलेली आहे. म्हणून आपल्यासाठी आपले कार्यसम्राट आमदार नितेश राणे साहेब आहेत, आपल्या वहिनी साहेब आहेत, आपले निलेश साहेब आहेत, जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काम करण्यासाठी गोटा सावंत साहेब आहेत, संजना सावंत मॅडम आहेत. सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. भुवन मगाशी सांगितलं की सावताच्या नावाचा काय तुका मी फक्त एकटो गुंडूच पुरे, पण तुझ्या नावात आडनाव सावंत ना, बरोबर ना. तुझ्या नावाच्या पुढे सावंती आडनाव म्हणजे तुका त्यांची काहीतरी लिंक जुळता. त्यामुळे मी गुंडूच पुरे असं म्हणायचं नाही. ठीक आहे, असू दे. काय सांगा दादा तुमचा दुनियेत हाय दुश्मन नावाला घाबरू नका दादा तुमचा
तलवारीची धार शब्दामध्ये आहे हे सर्व कोकणी जनतेने नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राने चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला साहेब जेव्हा भाषण करत होते त्यावेळी बघितलं सगळे बसले होते खाली माना घालून. महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करण्याची जे काम करण्यासाठी जे सरकार या ठिकाणी आपण नेमलेलं आहे त्या सरकारातील सगळे नेते खाली माना घालून तिथे बसले होते आणि राणेसाहेब एकटे ताट मानेने या ठिकाणी आपलं मत मांडत होते आणि मत मांडताना एकाची हिंमत झाली नाही की राणेसाहेब तुम्ही हे असं कसं बोलला. ही ताकद आपल्या नेत्याची आहे. म्हणून काय म्हणतोय बघा आणि शब्दाला आकडे सरकार पाडून देणार. हे रूपपधान्या वाघापरी संतुष तुम्हा सलाम करी. रूपपधान्या वाघापरी संतुष तुम्हा सलाम करी. राणेसाहेबांचा रुबाब असा आहे तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे. त्याबद्दल मी सांगायची काही गरज नाही. पण त्या रुबाबालाच नव्हे तर त्या कर्तृत्वाला संतोष कानडे सलाम करतो. जोरदार टाळ्या एकदा राणेसाहेबांना. हे रूपपधान्या वाघापरी संतोष तुम्हा सलाम करी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्रद्धा डेकोरेटर अशोक खंदारे यांच्याकडे 100 रुपयाचा इनाम आलाय. धन्यवाद मंडळाचे